गुड मॉर्निंग. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्युमिनिटीज ऑफ टाईप ऑफ इम्युनिटीज बघितली, आर्द्रतेचे प्रकार पाहिलेलो आहोत. त्यामध्ये त्याचे जे असणारे निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता आणि विशिष्ट आर्द्रता याच्या अनुषंगाने आपण मागच्या लेक्चरमध्ये ते चर्चा केलेली आहे. आज आपण वृष्टी म्हणजेच प्रेसिपिटेशन याच्या अनुषंगाने आपण आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वृष्टी ही अत्यंत महत्त्वाची असा हा या निसर्गातील घटक म्हणून आपण त्याकडे पाहत असतो. त्यालाच आपण पर्जन्य असं म्हणतो. पण पर्जन्य आणि वृष्टी, पर्जन्य हे या अवस्थेचेच एक भाग म्हणून आपल्याला त्या पर्जन्याचा सांगता येतो. यामध्ये वातावरणातील बाष्पाची जी सांद्रीभवन होते आणि या क्रियेमुळं पृथ्वीवर असणाऱ्या पृष्ठभागावरती घन किंवा द्रव स्वरूपामध्ये संचयन होणारे जे काही द्रव्य असते आणि ती द्रव्य संचयन होणे म्हणजेच आपण त्याला वृष्टी असं म्हणत असतो. पृथ्वीवर असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पृष्ठभागावरती संचयन होणारे जे काही घटक आहेत त्याला आपण वृष्टीच्या अनुषंगाने आपण त्याला आपण म्हणत असतो. ज्यामध्ये आपण वृष्टीचा असा अर्थ आपण काढत असतो. वातावरणातील बाष्पाच्या स्वरूपात असलेले पाणी जलबिंदू अथवा हिमकणांच्या स्वरूपामध्ये भूपृष्ठावर पडते, त्यालाच आपण वृष्टी असे म्हणत असतो. किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर अथवा आकाशात वातावरणातील अदृश्य स्वरूपातील बाष्प दृश्यमान होण्याच्या स्वरूपाला आपण वृष्टी असं म्हणत असतो. उदाहरणामध्ये दव, दहिवळ, हिमवृष्टी, गारा, राईम, पर्जन्य इत्यादी समावेश या वृष्टीमध्ये किंवा प्रिसिपिटेशनमध्ये होत असतो. त्यामध्ये नंबर 1 आहे दव. दव हा साधारणतः हिवाळ्यात, जर आपण विचार केला हिवाळ्या ऋतूचा, तर हिवाळ्यामध्ये रात्रीमान मोठे असते तर दिनमान ही लहान असते. त्या कारणामुळं पृथ्वीच्या भूपृष्ठापासून उष्णतेचे उत्सर्जन होते, त्यामुळे भूपृष्ठ थंड होते. पण भूपृष्ठाच्या तुलनेत लोखंडी वस्तू, पत्रे, झाडाची पाने, गवताची पाती, दगड इत्यादी वस्तू जास्त थंड होत असतात. कारण या थंड वस्तूच्या संपर्कात आलेली बाष्पयुक्त हवा थंड होऊन तिच्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होते आणि असे सूक्ष्म जलकण थंड वस्तूच्या पृष्ठभागावर साचतात किंवा जलबिंदूंना दव साचतात किंवा चिकटतात आणि ते त्या वस्तूच्या पृष्ठभागावर साचलेल्या किंवा चिकटलेल्या सूक्ष्म जलकणांनाच आपण दव किंवा जलबिंदू असे म्हणत असतो. आणि हे दव निर्माण होण्यासाठी दवांक नेहमी गोटन बिंदूच्या वर असणे आवश्यक असते. प्रामुख्याने हिवाळ्यात दव निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होते, कारण त्या हिवाळ्यामध्ये रात्रीमान मोठे असते, शांत व स्थिर हवा असते, निरभ्र आकाश असतात. अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यामध्ये दव निर्मिती प्रक्रिया अधिक प्रभावी असते. त्यानंतर प्रत्यावर्ताच्या प्रभावामुळेच दव निर्मिती होते व
दव हे पिकांना उपयुक्त अशा प्रकारामध्ये काम करत असतात. त्यानंतर आहे दहिवर, त्याला आपण फ्रोस्ट असे म्हणतो. वातावरणातील बाष्पयुक्त हवेचा संपर्क भूपृष्ठावरील थंड वस्तूशी आल्यावर त्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊनच सूक्ष्म जलकण निर्माण होतात. आणि असे सूक्ष्म जलकण थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिटकतात आणि त्यांना आपण दव असं म्हणतो. दवाची निर्मिती होण्यासाठी दवांक नेहमी गोठणबिंदूच्या वर म्हणजेच 0° जास्त असला पाहिजे. मात्र दवांक गोठणबिंदूच्या खाली म्हणजेच 0° कमी झाल्यावर थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिटकलेले सूक्ष्म जलकण गोठतात. थंड वस्तूच्या पृष्ठभागावर गोठलेल्या या सूक्ष्म जलकणांना किंवा जलबिंदूंनाच आपण दहिवर असे म्हणतात. किंवा दवांक गोठणबिंदूच्या खाली गेल्यावर त्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन बाष्पाचे हिमकणात रूपांतर होते. असे हिमकण थंड स्वरूपात त्या वस्तूवर चिटकतात व साचतात. त्यानंतर ती थंड वस्तूच्या पृष्ठभागावरती साचलेल्या हिमकणांनाच आपण दहिवर असे म्हणतो. आणि दहिवराची निर्मिती प्रामुख्याने हिवाळ्यात होत असून थंड हवा, निर्भर आकाश, मोठे रात्रीमान, गोठणबिंदूखालील तापमान ही परिस्थिती दहिवरच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. दहिवर हे पिकांना अत्यंत मारक असतात, त्यामुळं पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. अशा प्रकारचा हा दहिवर एक हा या वृष्टीचा किंवा प्रिसिपिटेशनचा एक भाग म्हणून त्याला आपण अभ्यास करत असतो. त्यानंतर आहे नंबर 3 हिमवृष्टी, त्याला आपण स्नोफॉल्स असं म्हणतो. वातावरणातील ऊर्ध्वगामी दिशेत वाहणाऱ्या हवेचे तापमान कमी होऊन हवा बाष्प संपृक्त होते आणि अशा बाष्प संपृक्त हवेचे तापमान उंचीनुसार आणखीन कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि सांद्रीभवन क्रियेत तापमान जर गोठणबिंदूच्या खाली म्हणजेच 0° कमी होते, त्या हवेतील बाष्पाचे अति सूक्ष्म जलकणामध्ये किंवा हिमकणामध्ये रूपांतर होते. असे हिमकण वातावरणात तरंगत असतात आणि हे सूक्ष्म हिमकण एकत्रित येऊन त्यापासून मोठे हिमकण तयार होतात. आणि हे मोठे हिमकण आकाशामध्ये तरंगू शकत नाहीत, त्यामुळे ते भूपृष्ठावर पडू लागतात. या भूपृष्ठावर पडणाऱ्या हिमकणांनाच आपण हिमवृष्टी किंवा स्नोफॉल असे म्हणतात. वातावरणाच्या खालच्या थराचे तापमान गोठणबिंदूच्या म्हणजेच 0°पेक्षा जास्त असेल तर हिमकण भूपृष्ठाखाली येताच वितळतात. मात्र वातावरणाच्या खालच्या थराचे तापमान गोठणबिंदूच्या खाली असेल तर हिमकण भूपृष्ठावर येऊन सुद्धा वितळत नाहीत. म्हणजेच पिंजलेल्या कापसाप्रमाणे हिमवृष्टी भूपृष्ठावर होते. भूपृष्ठावर हिमकणांचे एकावर एक थर साचतात. वर हिमथराचा खालच्या हिमथरावर थर तापण्यामुळे खालचे हिमथर घट्ट होऊन त्याचे बर्फामध्ये रूपांतर होते. अशा प्रकारचा हा हिमकणाचा एक हिमवृष्टी सुद्धा हा एक या वृष्टीचा किंवा प्रिसिपिटेशनचा एक भाग म्हणून आपला त्याचा अभ्यास करता येतो. त्यानंतर आहे गारा. गारा बऱ्याच वेळा आपण उन्हाळ्यामध्ये जोरदार वादळी व ढगांच्या गडगडासह पडणाऱ्या पावसांबरोबर गारांची सुद्धा वृष्टी होते आपण पाहतो. उन्हाळ्यात आपल्या महाराष्ट्रावर जेव्हा वळवांचा पाऊस, ज्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो, त्याबरोबर कधी कधी लहान आकारांच्या गारा पडत असतात. हवेची जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाह सुरू झाल्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन ढगांची निर्मिती होते व पाऊस पडतो. बऱ्याच वेळा पावसाचा थेंब जोरदार ऊर्ध्वगामी हवेमुळे ढगातून वर ढकला जात असतो. अति उंचीवर तापमान अतिशय कमी म्हणजेच गोठणबिंदूच्या खाली जाते. त्यामुळे वर ढकलेले पाण्याचे थेंब गोठून त्याचे हिमकणात रूपांतर होते व त्यावर बाष्पाचे थर साचतात. हे बाष्प साचलेले हिमकण खाली येऊ लागतात, पण मध्येच ऊर्ध्वगामी हवेच्या प्रवाहाचा वेग वाढल्यास हे हिमकण पुन्हा वर ढकलले जातात. त्यामुळे त्यावर साचलेले बर्फ किंवा बाष्प गोठून हिमकणाचा आकार वाढतो आणि हे आकार वाढल्यामुळे हिमकण खाली येतात आणि त्याच्या पृष्ठभागावर पावसाचे थेंब गोठून हिमकण आणखी मोठे होतात व त्याचे रूपांतर गारामध्ये होते. आणि या ऊर्ध्वगामी हवेचा वेग कमी झाल्यावर गारा भूपृष्ठावर पडतात. याला
आपण गारांचा वर्षावा असं म्हणतो. आणि गारावर हिमांचे पुष्कळ थर साचतात. गारा लहान मोठ्या आकाराच्या असतात. भूपृष्ठावर गारा पडल्यानंतर त्या लगेच वितळून त्यांचे पाण्यात रूपांतर होते. अशा प्रकारच्या गारांच्या वर्षावाला आपण गारांची वृष्टी किंवा गारपीट असे म्हणतात. गारांच्या वर्षामुळे उभ्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. तसेच मोठ्या प्रमाणावरती जीवित व वित्तहानी होत असते. अशा प्रकारचा हा गारा हा एक या वृष्टीचा एक भाग म्हणून आपण त्याचा प्रकार म्हणून आपल्याला सांगता येतात. त्यानंतर आहे राईम. धुके पडल्यानंतर धुक्यातील सूक्ष्म असे जलकण टेलिफोन व विजेची तारा, विजेचे खांब, झाडांची पाने, लोखंडी पत्रे यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर एकदम गोडतात आणि या गोठलेल्या जलकणांनाच रैम असे म्हणतात. धुके स्थिर नसल्यामुळे ते वाऱ्याबरोबर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून जात असतात आणि वरील विविध वस्तूवर जमा होत असतात. तेथील तापमान गोठणबिंदूच्या खाली असेल तर त्याचे हिमकणात रूपांतर होते. या हिमकणांनाच आपण राईम असे म्हणत असतात. अशा प्रकारचा राईम हा एक या वृष्टीचा प्रकार म्हणून आपल्याला सांगता येतो. त्यानंतर आहे पर्जन्य किंवा पाऊस. वातावरणातील बाष्पाची संद्रीभवन होऊन जलकणामध्ये रूपांतर होते आणि जलकणाचा आकार वाढून जलबिंदू तयार होतो आणि हे जलबिंदू पाण्याच्या थेंबाचा वापर करत असतो. पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपामध्ये पृष्ठभागावरती पडतात. यालाच आपण पर्जन्य किंवा पाऊस रेन असे म्हणतो आपण. बाष्पयुक्त हवा ऊर्ध्वगामी दिशेने वर जात असताना तिचे तापमान कमी होत जाते. त्यामुळे तिची बाष्पधारण शक्ती कमी होते आणि तापमानाच्या एका विशिष्ट पातळीवरती दवांक पातळीवरती ती बाष्प संपृक्त होते. म्हणजे तिची सापेक्ष आर्द्रता ही 100% होते. तापमान आणखीन घट झाल्यानंतर हवेतील जास्तीच्या बाष्पांचे सांद्रीभवन होऊन सूक्ष्म जलकणात रूपांतर होते आणि हे सूक्ष्म जलकण वातावरणात तरंगतात आणि त्याच्या समुच्चयाने ढगांची निर्मिती होते. आणि सांद्रीभवनामुळे हवेतील बाष्पांचे जलकणात रूपांतर झाले म्हणजेच लगेच पाऊस पडत नाही, कारण हे सूक्ष्म जलकण फारच हलके असतात. त्यामुळे ते वातावरणात तरंगत असतात. हे सूक्ष्म जलकण आकाराने मोठे झाले म्हणजे त्यांचे जलबिंदूत रूपांतर होते आणि जलबिंदूच्या व्यास जेव्हा 0.5 मिलीमीटरपेक्षा जास्त होतो तेव्हा ते वातावरणात तरंगू शकत नाही. त्यामुळे ते भूपृष्ठावर पडतात. त्यालाच आपण पाऊस असं म्हणतो. जोपर्यंत जलबिंदूंचा व्यास 0.5 मिलीमीटरपेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत पाऊस पडत नाही. एक जलबिंदू जवळपास 80 लाख सूक्ष्म जलकापासून तयार झालेला असतो. ऊर्ध्वगामी हवेचा वेग जास्त असेल तर मोठे जलबिंदू देखील त्या हवेबरोबर वर जातात आणि साचतात. तेव्हा ऊर्ध्वगामी हवेचा वेग मंद होतो तेव्हा ते जलबिंदू अतिशय वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागात पडतात. त्यास आपण मुसळधार पाऊस म्हणतो. ऊर्ध्वगामी हवेचा वेग फार मंद असेल तर बऱ्याच वेळा सूक्ष्म जलबिंदू सुद्धा पृथ्वीवर पृष्ठभागात पडत असतात. त्यास आपण झिमझिम पाऊस म्हणतो. अशा प्रकारचा पाऊस आपल्याला या पृष्ठभागावरती पडत असतो आणि हे सर्व 6 घटक जे बघतो आपण हे सर्व या वृष्टीचे किंवा प्रिसिपिटन्सीचे एक आपण भाग म्हणून आपण त्यामध्ये त्याचा समावेश करत असतो. त्यानंतर पाहू पर्जन्याचे प्रकार. टाईप ऑफ रेनफॉल. बाष्पयुक्त हवा ज्या पद्धतीने थंड होते त्यावरून पर्जन्याचे खालील 3 प्रकारचे प्रकार पडतात, ज्यामध्ये आरोह किंवा अभिसरण पर्जन्य, नंबर 2 प्रतिरोध पर्जन्य आणि नंबर 3 आवर्त पर्जन्य. हे 3 प्रकार आपल्याला पर्जन्याचे सांगतात. ज्यामध्ये पहिला प्रकार आहे तो आरोह किंवा अभिसरण पर्जन्य. ते आपण कन्व्हेक्शनल रेनफॉल असं म्हणत असतो. सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते. त्यामुळे भूपृष्ठलगत तापलेली हवा मोठ्या प्रमाणावर तापते आणि तापलेली हवा हलकी होते आणि ती वर जाऊ लागते. वर जाणाऱ्या हवेची जागा भरून काढण्यासाठी तिथे सभोवतालची हवा व जड हवा तिथे येते आणि ही हवा देखील भूपृष्ठाच्या संपर्कामध्ये तापते व हलकी होऊन परत वर जाते. अशा पद्धतीने वातावरणात अभिसरण प्रवाह सुरू होत असतो. वर जाणारी हवा बाष्पयुक्त असते आणि ही बाष्पयुक्त हवा विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर म्हणजेच तापमानाच्या द्रमांक पातळीवर तिथे बाष्प संपृक्त होते म्हणजे सापेक्ष आर्द्रता आहे 100% होते. अशा बाष्पयुक्त हवेचे तापमान आणखीन कमी होत झाले म्हणजेच तिच्यातील जास्तीच बाष्पाचे संद्रीभवन होऊन सूक्ष्म जलकणात रूपांतर होते आणि ढगांची निर्मिती होते. सूक्ष्म जलकणांचा आकार वाढून त्याचे जलबिंदू तयार होतात
आणि त्यांचा व्यास जेव्हा 0.5 मिलीमीटरपेक्षा जास्त होतो तेव्हा ते पावसाच्या स्वरूपाने भूपृष्ठावर पडतात. अशा प्रकारे वातावरणामध्ये हवेचे अभिसरण प्रवाह निर्माण होऊन पाऊस पडत असतो. त्यामुळे त्यास अभिसरण पर्जन्य किंवा आरोह पर्जन्य असे म्हणतो. आरोह पर्जन्य अशा प्रकारचा पर्जन्य हे विषुवतीय प्रदेशामध्ये वर्षभर तापमान जास्त असल्या कारणानं वातावरणामध्ये सतत अभिसरण प्रवाह निर्माण होत असतात. म्हणून विषुवतीय प्रदेशामध्ये वर्षभर अभिसरण प्रवाहाचा प्रकाराचा पाऊस पडत असतो. ढगांचा गडगडाट होत असतो. विजांचा लखलखाटासह मुसळधार पाऊस पडत असतो. साधारणपणे दुपारी 3 ते 4च्या सुमारामध्ये हा पाऊस दररोज या विषुवतीय पट्ट्यामध्ये पडत असतो. त्याचबरोबर उपोष्ण व मध्यकटिबंधीय प्रदेशामध्ये हा पाऊस उन्हाळ्यामध्ये पडत असतो. कारण या पावसासाठी लागणारी अनुकूल परिस्थिती उन्हाळ्यामध्ये असते. म्हणून हा अवरोह किंवा अभिसरण पर्जन्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतो आपल्याला सांगता येईल. नंतर नंबर 2 आहे प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणजेच समुद्रावरून वाहत येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह मार्गात पर्वतासारख्या उंच भागात अडथळा येऊन पाऊस पडतो. त्यास आपण प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतो. आपण या नकाशामध्ये पाहू शकताय बघा की या ठिकाणी जो या प्रदेश दिसतात या ठिकाणी इकडून समुद्रावरून बाष्पयुक्त हवा इकडे जात आहे. या ठिकाणी या पर्वतरांगेला आढळून या पर्वतरांगेच्या दक्षिण उतारावरती मोठ्या प्रमाणावरती पाऊस या ठिकाणी पडत आहे हे आपल्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर समुद्रावरून वाहत जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गामध्ये पर्वत डोंगर आल्यास ते वारे पर्वताच्या किंवा डोंगराच्या वातमुख म्हणजे विंड वॉर्ड चढावर चढू लागतात. मागून येणाऱ्या वाऱ्याचा दाब व पर्वताचा चढ त्यामुळे वारे वर चढत असतात. पर्वताला अनुसरून वर चढणाऱ्या हवेतील दाब कमी होत जातो. त्यामुळे हवा प्रसरण पावते आणि प्रसरण पावलेली हवेचे तापमान कमी होते आणि हवा आणखीन वर चढल्यास तिचे तापमान पुरेसे कमी झाल्यावर ती बाष्प संपृक्त बनते. म्हणजे सापेक्ष आर्द्रता तिची 100% होते. यानंतरही हवेचे तापमान वर चढते आणि वर चालू राहते. त्यामुळे तिच्यातील जास्तीच्या बाष्पाचे सांद्रीभवन होऊन तिचे सूक्ष्म जलकणामध्ये निर्माण होऊन पर्वत माथ्यावरती ढगांचे निर्मित होते आणि पर्वताच्या वातसन्मुख बाजूवरती जोरदार पाऊस पडतो. आणि हवेत जर बाष्पाचे प्रमाण जास्त असेल तर हवेची तर कमी उंचीवर बाष्प पडतो. तर बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास जास्त उंचीवरती किंवा पर्वताच्या माथ्यावरती पाऊस जास्त पडतो. अशा प्रकारे बाष्पयुक्त हवेला अडथळा येऊन किंवा पर्वतासारख्या उंच भागाचा विरोध होऊन हा पाऊस पडत असल्यामुळे त्यास आपण प्रतिरोध पर्जन्य असे म्हणतो. आणि पर्वताच्या वातासन्मुख बाजूवरती भरपूर पाऊस पडतो. पण विरुद्ध बाजूवरती किंवा वात विन्मुख बाजूवर मात्र फारच कमी पाऊस पडतो. कारण पर्वत माथ्यावरून ही हवा विरुद्ध बाजूने खाली उतरत असताना तिच्यातील बाष्प कमी झालेली असते. अशा प्रकारचा पर्जन्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यामधूनच त्याच्या बाष्पाची शक्ती धारण करणे जास्त असते आणि त्यामुळं या पर्जन्याला आपण विन्मुख पर्जन्याचा छायेचा पट्टा किंवा आपण पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा वर्षा छायेचा प्रदेश किंवा रेन शॅडो एरिया असं म्हणत असतो. उदाहरणामध्ये सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर येथे सुमारे 375 सेंटीमीटर पाऊस पडतो. तर महाबळेश्वरपासून 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये वाई येथे फक्त 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. ईशान्य भारतातील मेघालयातील चेरापुंजी येथे सरासरी वर्ष पर्जन्य 1144 सेंटीमीटर पडतो. तर पर्जन्य छायेच्या प्रदेशातील शिलाँग या ठिकाणी फक्त 250 सेंटीमीटर पाऊस पडतो. जगात सर्वात जास्त पाऊस याच प्रकारचा पडतो आणि भारतात मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडणारा याच प्रकारचा पडत असतो. अशा प्रकारचा हा प्रतिरोध पर्जन्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारचा हा प्रतिरोध पर्जन्य ठिकाणी संपन्न. या ठिकाणी पर्जन्याचे प्रकार त्याचबरोबर वृष्टीचे प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत. धन्यवाद.